इथे तुम्हाला सेल्स फाईल भेटलेली आहे. व्हॉट्सअपमध्ये मी हे ओपन करतो आहे. फक्त डाउनलोड केली आहे. डाउनलोड केल्याच्यानंतर मी प्ले स्टोअरला जाऊन गुगल शीट्स नावाचं सॉफ्टवेअर डाउनलोड करतो आहे. त्याच्याने आपल्याला जी काही फाईल असेल ती फाईल व्यवस्थित दिसण्यामध्ये मदत होते. तर आपण जी फाईल पाठवली आहे ती एक्सेल फाईल पाठवली आहे. आता मी इथे गुगल शीट्स असं टाईप करतो. गुगल शीट्स असा टाईप केल्याच्यानंतर इथे तुम्हाला वेगवेगळे सॉफ्टवेअर दिसतात. तर हे आपल्याला सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचं आहे. हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल होऊ द्या. हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्याच्यानंतर ह्या ॲपमधूनच ती फाईल ओपन करायची आहे. तर आता हे इन्स्टॉल झाल्याच्यानंतर बघूयात. आता जेव्हा आपलं सॉफ्टवेअर इन्स्टॉल झालेलं आहे त्यावेळेस इथे दिसतं आहे आपल्याला गुगल शीट्स. तर हे शीट्स नावाचं आहे. ह्याला मी ओपन करतो आहे. हे ओपन झाल्याच्यानंतर तुम्हाला इथे वेगवेगळ्या आपल्या फाईल्स बनवता पण येतात आणि ह्या फाईल्स आपल्याला ओपनही करता येतात. ज्या आपल्या एक्सेल फाईल्स आहेत त्या सगळ्या इथं ओपन करता येतात. आता सगळ्यात पहिले मी काय करतो आहे की ही फाईल ओपन झाल्याच्यानंतर म्हणजे हे सॉफ्टवेअर ओपन झाल्याच्यानंतर फक्त मी चेक केलं की ते सॉफ्टवेअर चालतं आहे का. मग आता मी परत माझ्या डेटा सेटवर जातो आहे. ह्याच्यावरती क्लिक करतो आहे. आता हे जेव्हा डेटा सेट ओपन होतो त्यावेळेस असं मोर ऑप्शनवर गेल्यावर इथे मला खूप सारे ऑप्शन येतात. तर अशामध्ये शीट्स आहे की मी गुगल शीट्सने ओपन करू शकतो. तर मी ह्याच्यावर क्लिक केलं तर हे गुगल शीट्स नेहमी ओपन व्हायला पाहिजे. गुगल शीट्सनी ओपन झाल्याच्यानंतर मला थोडंसं बेटर दिसतं हे. तर आता तुम्ही जे सॉफ्टवेअरमध्ये बघणार त्याला असं मी छोटं करतो आहे. जसं आपण फोटोला झूम इन झूम आउट करतो आणि इकडे स्क्रोल करतो आहे असं. ठीक आहे. वर खाली पण करू शकतो किंवा राईट साईड लेफ्ट साईडही करू शकतो. आता इथे काय दिलेले आहे, हा सेल्स डेटा आहे. सेल्स डेटा म्हणजे इनवॉइस बनवायचं आहे आपल्याला. इनवॉइस कसं बनवतात ह्याच्यामध्ये व्यापारमध्ये आपल्याला ज्यावेळेस व्यापार सॉफ्टवेअर ओपन करायचं आहे, व्यापारचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल माझा दुसरा तर त्यामध्ये सेल्स आपल्याला ओपन करता येतो. म्हणजे सेल्स ओपन करण्यासाठी तुम्हाला मेन्यूमध्ये जायचं आहे, सेल्समध्ये जायचं आहे, सेल इनवॉइसमध्ये जायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं ॲड सेल करायचं आहे. आता तुम्ही सगळ्यात पहिले चेक करून घ्या की तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये आहात. ठीक आहे. आता तुम्हाला जी कंपनी दिलेली आहे ती ही कंपनी आहे का. ही नसेल तर मॅनेज कंपनीमध्ये जा, कारण की हा जो डेटा आहे तो रिद्धी सिद्धी ज्वेलर्सचा डेटा आहे. तर तुम्हाला पहिले सापडावं लागेल की रिद्धी सिद्धी ज्वेलर्स कंपनी कुठे आहे. त्याच्यामध्ये क्लिक करायचं आहे आणि हा रिद्धी सिद्धी ज्वेलर्सच्या कंपनीच्या डेटामध्ये तुम्हाला इथे ॲड न्यू सेल्स करायचं आहे. इथे बटन आहे किंवा डायरेक्टली मेन्यूमध्ये जातो आहे मी, सेल्स, सेल इनवॉइस आणि इथे जाऊन सेल ॲड करतो आहे. आता हे जर सेल ॲड करायचं आहे इथं कस्टमरचं नाव आहे, फोन नंबर आहे आणि त्याच्यानंतर इथे ॲड आयटम्स आहेत. ठीक आहे. तर मी कस्टमरचं नाव, तिथे कस्टमरचं नाव त्या शीटमध्ये काही दिलं आहे का मी चेक करतो आहे. तर आम्ही ते कस्टमरचे नाव डिलीट केलेत. ठीक आहे. इथं कस्टमरचं नावच नाही आहे. तर जिथे कस्टमरचं नाव नाहीच आहे तर तुम्हाला तिथं C1 C2 C3 C4 असं तुम्हाला टाकत राहायचं आहे. ठीक आहे. C1 C2 अशी सिरीज करत राहायची. इथून पुढे जेवढे बिल बनतील तेवढंच करायचं तुम्हाला. फक्त कस्टमरचं नाव, नंबरही इथे कुठेच नाही आहे तर नंबर तुम्ही ब्लँक सोडू शकता. ठीक आहे. इथं फक्त कस्टमर इम्पॉर्टंट आहे, नंबर तुम्हाला टाकायची गरज नाही. त्याच्यानंतर मग तुम्हाला इथे डायरेक्ट अमाऊंट टाकायची आहे. ठीक आहे. इथे तुम्ही बघू शकता HNS कोड आहे. ठीक आहे. हा HNS कोड आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे भरपूर वेगवेगळ्या गोष्टी आहेत, GST अमाऊंट हे वगैरे वगैरे. आपल्याला जे इम्पॉर्टंट आहे ते फक्त इनवॉइस अमाऊंट आहे. ठीक आहे. ही इनवॉइस अमाऊंट बघायची आणि GST रेट जो आहे तो बघायचा आहे. दॅट्स इट. तर इथे इनवॉइस अमाऊंट जी आहे ती आपल्याला महत्त्वाची आणि इथं टोटल अमाऊंट महत्त्वाची आहे. तर तुम्ही जर बघितलं इनवॉइस अमाऊंट, पहिली इनवॉइस अमाऊंट जर बघितली तर 38 असं काहीतरी आहे व्हॅल्यू, 38954. ठीक आहे. तीच व्हॅल्यू टोटल अमाऊंटमध्ये पण आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, इथे जायचं आहे, इथे जातो आहे. ठीक आहे. इथं C1 माझा पहिला कस्टमर मी एंटर करतो आहे. ठीक आहे. C1 ॲड केल्याच्यानंतर इथं ॲड न्यू पार्टी करावं लागेल, कारण की हा कस्टमर माझ्याकडे नव्हता कधीच. C1 केलं, कस्टमरची बाकी डिटेल मला टाकायची गरज नाही, मी सेव्ह पार्टी केलं. सेव्ह पार्टी केलं की इथं C1 झालेलं आहे. फोन नंबर मला नाही टाकायचा आहे. इथं ॲड आयटम्समध्ये गेलो मी आणि इथं टाकायचं आहे गोल्ड ऑर्नामेंट. ठीक आहे. गोल्ड ऑर्नामेंट, ॲड न्यू आयटम करायचं आहे. ठीक आहे. हे जर तुमच्याकडे ऑलरेडी हे असेल, म्हणजे असा जर आयटम असेल तर तो सजेशनमध्येच येतो, नसेल तर तुम्ही इथं ॲड न्यू आयटम करायचा आहे. एकदाच करायचा फक्त आणि बाकीचे डिटेल्स काहीच नाही टाकायचे आहेत, पण HNS कोड टाकायचा आहे.
ठीक आहे. तर गोल्ड ऑर्नामेंट 1, गोल्ड ऑर्नामेंट 2, गोल्ड ऑर्नामेंट 3 असंच टाकायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. आणि त्याचे सेल प्राइसेस काहीच नाही टाकायचे, पण HNS कोड टाकायचा आहे, तो ऑलरेडी शीटमध्ये आहे. तर मी इथे जातो, पहिल्या कस्टमरचं गोल्ड ऑर्नामेंट 1 टाकणार आहे मी, आणि इथे जर मी झूम केलं व्यवस्थित तर इथे HNS कोड आहे बघा. फर्स्ट लाईनमध्ये इथे HNS कोड त्याचा लिहिलेला असतो. हे बघा, हे इथे HNS कोड, तो HNS कोड मी तिथे टाकेल, गोल्ड ऑर्नामेंट 1 लिहील, आणि इनवॉइस अमाऊंटमध्ये जी व्हॅल्यू लिहिली आहे तीच व्हॅल्यू मी इथे लिहिणार. कुठे दाखवतो तुम्हाला, 1 मिनिट. हे बॅक झालं आहे सगळं माझं. मी परत एकदा मेन्यूवर जातो, सेल्समध्ये जातो आहे, सेल इनवॉइसमध्ये जातो आहे, ॲड सेल्स करतो आहे. कस्टमर पहिला आहे म्हणून माझा मी इथं C1 टाईप करतो आहे. आता यावेळेस C1 आता यावेळेस C1 माझ्या इथं सजेशनमध्येच येतो आहे बघा, कारण की मी पहिलेच सेव्ह करून ठेवलं आहे. आता ॲड आयटम्समध्ये मी जे गोल्ड ऑर्नामेंट टाकलं होतं ते इथं सेव्ह नाही झालं आहे, म्हणून मी परत एकदा करतो आहे गोल्ड ऑर्नामेंट्स 1, आणि हे आता मी परत एकदा ॲड न्यू ॲटम करतो आहे, म्हणजे हे सेव्ह करता येईल. इथे मी ते HNS कोड जो असेल ना तो इथं टाईप करेल. HNS कोड टाईप केल्याच्यानंतर मी सेव्ह म्हणेल. इथं सेव्ह केल्याच्यानंतर इथं ऑटोमॅटिक येतं. आता इथं क्वांटिटी नेहमी 1 यूज करायची आहे. ठीक आहे, नेहमी 1 यूज करायची आहे. आणि त्याच्यानंतर इथे जो रेट आहे ना तो रेट तुम्हाला डायरेक्ट विथ टॅक्स करायचा. इथं विथ टॅक्स, आठवणीने विथ टॅक्स, आणि जी इनवॉइस अमाऊंट आहे ती इथं इनवॉइस अमाऊंट टाकायची आहे. दॅट सेट. आणि मग तुम्हाला सेव्ह करायचं आहे. तर पहिली इनवॉइस अमाऊंट 38,752 असं काहीतरी आहे वाटते, विथ टॅक्स केले, आणि ह्याला मी सेव्ह केलेलं आहे. तर हे माझं सेव्ह झालेलं आहे. आता इथून मी तर असं करणार आहे, ह्याला रिसिव्ड म्हणणार आहे. ठीक आहे, हे रिसिव्ड केलं की हा माझा एक इनवॉइस कंप्लीट झालेला आहे. दॅट्स इट. हे शेअर नाही करायचं आहे कोणालाच, अशाला असंच राहू द्यायचं आणि ह्याला क्लोज करायचं आहे. परत एकदा आता इथं सेल नंबर 2 करायचा आहे. जर चुकलं तर असा सेल जेव्हा बनला तुमचा तर 3 डॉटवरती मी क्लिक करेल. 3 डॉटवरती क्लिक केल्यावर मला कॅन्सल किंवा डिलीटचं बटन असतं, मी ते यूज करू शकतो. तर मी डिलीट करतो सध्या, कारण की मला ही एंट्री नाही करायची, ही सॅम्पल एंट्री होती. अशाच तुम्हाला सगळ्या एंट्री करायच्यात. देर आर 700 एंट्रीज, आणि अशा परत येत राहतील अजून. तर हे सेल्स आपल्याला सगळे असेच एंटर करायचे आहेत.